चला तर मग बहिणींनो, आज बनवूया पनीरची भाजी. झटपट अशी तयार होणारी ही पनीरची भाजी आहे. तुम्ही 10 ते 15 मिनिटांमध्ये ही करू शकतात. रेस्टॉरंटसारखी लागते, खूप छान लागते. त्यासाठी मी कांदे घेतले आहे 2 ते 3, टोमॅटो घेतला आहे 2. हे उभे चिरून घ्यायचे. जास्त बारीक कापण्याच्या झंझटीत पडायचे नाही, पटपट होऊन जाते. त्यानंतरून आपण कढईमध्ये कांदा व टोमॅटो दोन्ही टाकणार आहोत. त्यानंतरून आलं लसूण ते पण टाकून घ्यायचे. अशा प्रकारे केल्यामुळे आपली टाईम वाचतो. आपण पटपट ही भाजी करू शकतो. जास्त आपल्याला वेळ लागत नाही पनीरची भाजी करायला. त्यामध्ये मी 1 ग्लास पाणी टाकून घेतलेले आहे व 10 ते 15 मिनिटे टोमॅटो मऊ होण्यासाठी टाईम दिलेला आहे. त्यानंतर काजू टाकलेले आहेत. हे सर्व एकजीव झाल्यानंतरून किंवा एकसारखे शिजल्यानंतरून त्याची पेस्ट करून घेतलेली आहे. पेस्ट केल्यानंतरून मी कढईमध्ये तेल टाकले. धना पावडर, हळद, मिरची पावडर हे सर्व मसाले, किचन किंग मसाला हे टाकून घेतले आहेत. आपल्याला हॉटेलसारखा कलर येण्यासाठी मी वरून थोडी काश्मीरी लाल मिरची पावडर टाकली आहे, जेणेकरून आपल्या भाजीला छान कलर येईल. त्यानंतरून हॉटेलमध्ये आपल्या भाजीला आपण पाहू शकतो खूप थिकनेस असतो. त्यासाठी मी येथे भाजीमध्ये बेसन पीठ वापरले आहेत व थोडं आंबटपणा येण्यासाठी दही वापरले आहेत. दही वापरताना गॅस बंद करून घ्यायचा, जेणेकरून आपले दही फुटणार नाही. त्यानंतर थोडं पाणी ॲड करायचं. पाणी ॲड केल्यानंतर आपण यामध्ये पनीरचे क्यूब्स टाकणार आहोत व फ्रोझन वाटाणे टाकणार आहोत. पनीरचे क्यूब्स वाटाणे टाकल्यानंतर थोडी साखर, मीठ आणि कसुरी मेथी टाकून 10 मिनिटं उकळी आल्यानंतर आपण गॅस बंद करून टाकायचं व गरम गरम खायचे. धन्यवाद.